हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये आपण 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघत आहोत. MPSC ग्रुप बी PSI प्रिलिम एक्झाम क्वेश्चन पेपर 2011ची आपण बघितलेली आहे. तर आता आपण MPSC ग्रुप बी STI प्रिलिम एक्झाम क्वेश्चन पेपर 2011ची बघत आहोत. तर मित्रांनो, त्यामध्ये आपण सायन्सचे आणि हिस्ट्रीचे क्वेश्चन काही बघितलेले आहे. तर आपण जिओग्राफीचे आणि पॉलिटीचे क्वेश्चन आज बघूयात. तर मित्रांनो, तुम्ही जर राज्यसेवाची तयारी करत असाल तर राज्यसेवा PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये आपण 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका बघत आहोत. तर त्यामध्ये मित्रांनो 2014, 15, 16, 17 ह्या क्वेश्चन पेपर आपला बघून झालेले आहे. ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते जर तुम्ही बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघा. अत्यंत महत्त्वाची अशी PIQ सिरीज आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, तर तुमचं या PIQ सिरीजमधून ते पॉईंट नक्कीच कव्हर होतील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. पहिला प्रश्न, शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन आहे महात्मा फुले, गणेश वासुदेव जोशी, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि डॉक्टर भाऊ दाजीलाल. तर याचे उत्तर काय आहे? तर शेतकऱ्याचा असूड हे ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर तो महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहास चालना देण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली? तर ऑप्शन आहे निष्काम कर्म मठ, सेकंड अनाथ बालिकाश्रम, तिसरं विधवा विवाह तेजक मंडळी, चौथं विधवा विवाह संघ. तर याचं उत्तर काय आहे? तर महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह चालना देण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली होती? तर ती विधवा विवाह तेजक मंडळी ही संस्था स्थापन केली होती. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत? तर ऑप्शन आहे मराठा, केसरी, ज्ञानप्रकाश आणि दर्पण. तर गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असत? तर ते केसरीमधून करत असत. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा फुलेंनी कोणती भारतातील अशा स्वरूपाची पहिली संस्था काढली जी एका ब्राह्मणेतराने मोठ्या धैर्याने परोपकार बुद्धीने ब्राह्मण विद्वांसाठी काढली? तर ऑप्शन आहे अनाथालय, दुसरं बालहत्या प्रतिबंधक गृह, तिसरं महिलाश्रम, चौथं पुनर्विवाह तेजक मंडळ. तर याचं उत्तर काय आहे? तर बालहत्या प्रतिबंधक गृह. तर महात्मा फुलेंनी कोणती संस्था काढली होती पहिली? का जी एका ब्राह्मणेतराने मोठ्या धैर्याने परोपकार बुद्धीने ब्राह्मण विद्वांसाठी काढली होती? तर ती आहे बालहत्या प्रतिबंधक गृह. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा फुलेंनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे? तर ऑप्शन आहे शेतकऱ्यावर, सेकंड अस्पृश्यावर, तिसरं ब्राह्मणी मूर्तीपूजेवर आणि चौथं श्रीदास्यावर. तर याचं उत्तर काय आहे? तर महात्मा फुलेंनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित होती? तर ती ब्राह्मणी मूर्तीपूजेवर आधारित होती. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, 2011च्या STIच्या प्रिलिमच्या एक्झाममध्ये महात्मा फुलेंवर 3 क्वेश्चन विचारण्यात आलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला? तर ऑप्शन आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन, सेकंड स्वतंत्र मजूर पक्ष, तिसरं समता पक्ष आणि चौथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केलेला होता? तर तो शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन केलेला होता. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला? तर ऑप्शन आहे आर्य समाज, दुसरं सत्यशोधक समाज, तिसरं प्रार्थना समाज आणि चौथं ब्राह्मो समाज. तर शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला होता? तर तो समाज होता सत्यशोधक समाज. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता? ऑप्शन आहे दलित बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, तिसरं वसतिगृह, चौथं मराठा बोर्डिंग. तर याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 वसतिगृह. तर शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता होता? तर तो वसतिगृह होता. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महर्षी धोंडो केशव कर्वेंनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता? तर ऑप्शन आहे अनाथ मुलींना शिक्षण, विधवांना शिक्षण, विधवा पुनर्विवाहांना आधार आणि पुनर्विवाहांतांच्या मुलांना शिक्षण. तर याचं उत्तर काय आहे? तर विधवांना शिक्षण. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता? तर तो विधवांना शिक्षण देणे हा होता. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, महर्षी कर्वे यांनी 15 नोव्हेंबर 1891ला पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरी पत्करली? तर ऑप्शन आहे तत्त्वज्ञान, गणित, भौतिकशास्त्र आणि नीतिशास्त्र. तर महर्षी कर्वे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरी पत्करली होती? तर ती गणित विषयामध्ये. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर ऑप्शन आहे डेक्कन कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, वाडिया कॉलेज आणि विल्सन कॉलेज. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर फर्ग्युसन कॉलेज. तर गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर ते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? तर ऑप्शन आहे बाळशास्त्री जांभेकर, धोंडो केशव कर्वे, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर मानवी समता हे मासिक कोणी चालू केलेले होते? तर ते धोंडो केशव कर्वे यांनी चालू केलेले होते. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कुठल्या परिषदेत जमलेल्या हजारो दलितांना संबोधताना शाहू महाराजांनी डॉक्टर आंबेडकरांची ओळख करून देताना हा तुमचा भावी नेता म्हटले होते? तर ऑप्शन आहे महाड, माणगाव, तिसरं अमरावती, चौथं नाशिक. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर माणगाव. तर माणगाव परिषदेमध्ये शाहू महाराजांनी हजारो दलितांना भाषण देताना काय म्हटले होते? तर हा तुमचा भावी नेता असे म्हटले होते. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा गांधी व आंबेडकर यांच्यात पुणे करार होऊन दलितांचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले. सेकंड काय? दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. तिसरं, केंद्रीय कायदेमंडळात दलितांना राखीव जागा देण्यात आल्या नाही. आणि चौथं, प्रांतीय कायदेमंडळात दलितांना स्वतंत्र जागा देण्यात आल्या नाही. तर महात्मा गांधी व आंबेडकर यांच्यात पुणे करारात काय झाले? तर दलितांचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द करण्यात आले. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन आहे लोकहितवादी, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे आणि महात्मा फुले. तर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर ते महात्मा फुलेंनी लिहिलेलं आहे. तर ऑप्शन फोर्थ याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर ऑप्शन आहे धरण बांधणे, निर्यातीत वाढ करणे, तिसरं शेतीचा विकास करणे आणि चौथं औद्योगिकरण. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर ते औद्योगिकरण होते. तर ऑप्शन फोर्थ याचा करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, हिस्ट्रीचे क्वेश्चन आपले बघून झालेले आहे. आता आपण इकॉनॉमीचे क्वेश्चन बघत आहोत. तर मित्रांनो, पंचवार्षिक योजनेवर नेहमी प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब रोजी राष्ट्रीय विकास समिती NDC कडून 10व्या पंचवार्षिक योजनेस मंजुरी देण्यात आली. तर ऑप्शन आहे 21 डिसेंबर 2002 रोजी, 31 डिसेंबर 2002, 21 डिसेंबर 2003 आणि 31 जानेवारी 2003. तर याचं उत्तर काय आहे? तर 21 डिसेंबर 2002 या रोजी राष्ट्रीय विकास समिती म्हणजे NDC कडून 10व्या पंचवार्षिक योजनेस मंजुरी देण्यात आली होती. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 5व्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी टिंबटिंब या काळात झाली. तर ऑप्शन आहे 1969 ते 74, सेकंड 1974 ते 79, तिसरं 1980 ते 85, चौथं 1985 ते 90. तर 5व्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी कोणत्या काळात झाली आहे? तर ती 1974 ते 1979. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना टिंबटिंबमध्ये करण्यात आली. तर ऑप्शन आहे 1948, 1950, 1951 आणि 1952. तर भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना कधी करण्यात आली आहे? तर ती 1950ला करण्यात आली आहे. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दामोदर खोरे योजना ही टिंबटिंब पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. तर ऑप्शन आहे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या. तर दामोदर खोरे योजना ही कोणत्या योजनेची निष्पत्ती आहे? तर ती पहिल्या योजनेची निष्पत्ती आहे. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दारिद्र्य निर्मूलन, गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता ही टिंबटिंब पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती. तर ऑप्शन आहे तिसऱ्या, पाचव्या, दुसऱ्या आणि सहाव्या. तर दारिद्र्य निर्मूलन करणे म्हणजे गरिबी हटाव हे 5व्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात शेतीपाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग टिंबटिंब हा आहे. ऑप्शन आहे हातमाग, सेकंड साखर कारखाने, तिसरं ज्यूट कारखाने, फोर्थ पोलाद कारखाने. तर याचं उत्तर काय आहे? तर भारतात शेतीपाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग कोणता आहे? तर तो साखर कारखाने आहे. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. तर ऑप्शन आहे हिसार, चंद्रा, गंगा आणि सियाचीन. तर भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? तर ती सियाचीन आहे. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य कोणते आहे?
तर ऑप्शन आहे गुजरात, तमिळनाडू, मिझोराम आणि ओरिसा. तर भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य कोणते आहे? तर ते मिझोराम आहे. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताला एकूण टिंबटिंब किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. तर ऑप्शन आहे 6555, सेकंड 8517, तिसरं 7517 आणि चौथं 6000. तर भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर तो 7517 किलोमीटरचा लाभलेला आहे. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे.